माझ्या सासूला काय झालं पाहिजे ना बाई. या गावातल्या दोघी बाया आल्या आणि काय माझ्या सासूला सांगितलं काय नाही, काय पट्टी पडवली देव जाणे. माझी सासू राग राग कुठं गेली काय जुनं. मुन्नीबाई आणि रंजना आत्या त्याही गेल्या दोघी लगे मग आता आत्याच्या मागं. हो ना हो, दालमध्ये काही ना काही काला आहे. मला जा लागन यायच्या मागं मागं, पाहा लागन काय मॅटर आहे आणि काय नाही. तर जातो याच्या मागं मागं पिछा करतो या बाईचा. आता माय बाई ह्या ताई कुठं चालल्या तर? आता बाई बी नाही दिसू राहिल्या घरी. कुठं चालल्या तर ताई? विशाखा ताई, हो विशाखा ताई. अरे आनंदी बाप्पा, विशाखा ताई एवढ्या घाई घाई कुठं चालल्या बाप्पा? आपल्या घरी कोण आलं होतं तर? आईचा फोन आला होता ना, तुम्ही मा रूममध्ये बसून आईसोबत बोलत होती. मला बायाचा आवाज ऐकू राहिला. तुमचाही आवाज ऐकू येत होता, आत्याचा येत होता. कुठं गेल्या तर त्या बाया? आत्या बी नाही दिसू राहिली. आता कुठे गेली त्या बाईसोबत? आणि तुम्ही कुठं चालल्या तर? आनंदी आनंदी थांब, सांगतो तुले. रंजना आत्या आणि मुन्नीबाई आली होती. अरे हो, मला वाटलंच असेल ते आल्या म्हणून, त्याच्यासारखा आवाज ऐकू येत होता. त्या दोघी आल्या ना तर मला भेवच लागते. कधी आपल्या घरात भांडणच लावतात म्हटलं. काय म्हटलं आज आपल्या घरात ताई ना? नवीन काही विशेष? आज आपल्या घरात नाही सांगितलं ताई ना काही. मग कोणाच्या बऱ्यात सांगितलं माहित नाही मला, कोणाच्या बऱ्यात काय सांगितलं होतं. पण कोणाची ना कोणाची चुगली केली त्या दोघीनं आत्यासोबत. आता माहित आहे कोणाची केली बाप्पा, तेच तर माहित नाही. आत्याबाई कुठं आहे? हो ना, तेच तर गोष्ट आहे. मी तेच तर पाहायला चालली होती कुठे गेली आत्या. त्या दोघीनं काय सांगितलं काय नाही आत्याले, आणि कोणाची गोष्ट केली काय केली, कोणाची चुगली केली मला काहीच माहित नाही. पण हे पक्क कोणाची ना कोणाची चुगली केली. म्हणूनच तर आत्याबाई एवढ्या रागारागाने गेल्या घराच्या बाहेर. म्हणून तुम्ही आत्याबाईच्या मागं चालल्या ना? हो पाहतो म्हटलं कुठं गेली काय गेली. तुला तर माहिती आहे मग आपली सासूबाई कशी आहे तर बातच भांडणावर येते. घरात मी आपल्यासोबत भांडण केलं तर ठीक आहे, पण बाहेर भांडण केलं तर चांगलं आहे का बाहेर भांडण करणं कोणाच्याही म्हणण्यावर? हो बाई ताई, ते तर बरोबर आहे तुमचं. पण आत्यानं विकायला आहे का कोणाचं? आणि या मुन्नीबाईले रंजना आत्याले शोभते का असं कोणाला चुगल्या करणं आणि भांडणं लावणं? माहित नाही ना मला, मॅटरच तर माहित नाही आहे. चुगल्या केल्या का नाही केल्या, भांडणं लावले का नाही लावले. काऊन तुम्ही तिथं होत्या ना? अगं मी तर होती तिथं. पण तुला माहित आहे ना ती मुन्नीबाई किती हुशार आहे तर, किती चोपडी आहे ते, किती हुशार बाई आहे. तिनं काहीतरी इशारा केला आत्याले, तर आत्यानं मला चाय बनवायला पाठवून दिलं. जाय म्हणे चहा बनव. लागन तर कोणाच चहा नाही पिला, तसाच ठेवलाय. जा किचनमध्ये चहा ठेवलाय, बनवलाय मी, पिऊन घेशील. मी येतो. बाप्पा ताई तुम्ही एकट्या काय जाता? मी येतो तुमच्यासोबत. मला इथं पाहू द्या काय मॅटर आहे तर. चल मग. पण ताई मला एक गोष्ट नाही समजत बाप्पा. कोणती व? आत्याबाई त्या रंजना आत्यासोबत आणि त्या मुन्नीबाईसोबत मैत्री काऊन नाही तोडून देत बरं? काय दोस्ती ठेवायची त्याच्यासोबत? त्या भांडणं लावतात ना, माहिती आहे ना आत्याला. आत्याला नाही समजत त्याची चालाकी. त्याची कोणासोबत पटली नाही, कोणाचा राग आला तर काय करतात माहिती आहे का त्या? आत्याजवळ त्या बाईच्या चुगल्या करतात. आत्याबाई तर आहेतच मग तुले माहिती आहे ना. आत्याबाई जाते मग त्या बाईचं भांडणं करते. याच्यात खराब कोण होते? आत्याबाई. एवढा दिमाग नाही आहे का आत्याबाईला आपला स्वतःचा? ही ह्या अशा काऊन बोलू राहिल्या, काऊन चुगल्या करू राहिल्या, यायचं भांडणं झालं माय काहीच मॅटर नाही आहे. काय माहित बाई. तुला माहित आहे ना ते मुन्नीबाई किती चोपड चोपड बोलते. कशी बोलते ते माहिती आहे ना तुला? हो बाई, कोणीही बाईची दोस्ती परवडते म्हटलं, पण या चोपड्या बाईची काही दोस्ती परवडत नाही. इथं आपल्याला चोपड चोपड करतात, तिकडे जाऊन दुसऱ्याला चोपड चोपड करतात. आपल्याजवळ काय म्हणतील, दुसऱ्याजवळ काय म्हणतील. याची चुगली त्याच्याजवळ, त्याची चुगली त्याच्याजवळ, आणि त्याच्यावर कोणी शक बी नाही करत नाही का? अशा बाया म्हटलं गोड बोलून आपलं काम काढून घेतात. त्याला असं वाटते आमचं नाव बी नाही आलं पाहिजे आणि काम बी झालं पाहिजे. आम्ही सराच्या नजरमध्ये चांगलं बी राहिलं पाहिजे. ते मुन्नीबाई तशीच आहे. स्वतः काही म्हणत नाही कोणाला, स्वतः काही बोलत नाही. याला त्याला लावून देते. याची चुगली त्याच्याजवळ, त्याची चुगली त्याच्याजवळ, करत बसा तुम्ही लोक भांडणं. आणि ते फक्त तमाशा पाहिजे. हो ना बाई, तशीच आहे ना. पण आत्याला कोण सांगत? जाऊ द्या मग, आता ऐकते त्याचं तर ऐकू द्या आत्याला त्याचं. तुम्ही काय चालल्या? जाऊ द्या, तुम्ही नका जाऊन, मी नाही जात. पण नाही व, पाहत लागेल ना आता कोणाची इथे गेली काय मॅटर आहे तर. तुला याचं नाही आहे, नको येऊ, मी चालली. थांबा ताई, मी बी येतो. एकट्या नका जाऊ. चल मग लवकर. हो चला. का हो चंपा, तू कंट्रोल आणायला गेलती का? नाही ना बाई ना, गेलीच नाही कंट्रोल आणायला. आज घरी आहो तर कंट्रोल आणून घेतो म्हटलं. हो बाई ना, माझ्या बी कंट्रोल आणायचं बाकी आहे. तर का मग दोघी संग मग जाऊन घेऊन येऊ? हो ना, तर चाललं मग. आणू का मग मी थैला? चालतं मग. हो हो, माघरून मी बी थैला आणतो, मग जाऊ आपण दोघी. माय मुन्ने किती रप चालली हो तू, थोडी वजे चालणं. आता माहिती रंजना किती मागायच हो तू, चालणं रप पाय उचलणं पटपट. मला तर सबरच नाही उरायला. असं वाटतं कधी पोचतो शांताबाई पण कधी नाही. आता येईन ना मजा. वच्छला बाई पाय ना आता कशी भांडण करते शांताबाई सोबत, तर मला तर कंट्रोलच नाही उरायलं. हो माहिती मला मजा पाहायला जायचं आहे. चल मग पटकन. आता माहिती ह्या दोघी कुठे चालल्या व? कोण दोघी व? ते बाई तिकडे रंजनाबाई मुन्नी. कुठे चालल्या दोघी? पाहू दे बरं. आई माय बाई, हो ग विमला, हे तर रंजनाबाई मुन्नी आहे. कुठे चालल्या दोघी? चल लवकर, रप पाय उचल. हो चाल. कुठं चालवा, कुठं चालल्या दोघी? आई चंपा, इथं काय कुठं तू? आज वावरात नाही गेली का? हो वा, आज कंट्रोल आणायचं होतं ना, तर घरीच थांबली. मी म्हटलं आज कंट्रोल आणून घेतो. तुम्ही कुठं चालल्या तर? हो माय बाई, कुठं चालल्या दोघी एवढ्या काही माही? तुम्ही बी चाला आमच्यासोबत. पण कुठं? एवढं काही विचारू नका, चला फक्त. पण कुठं चालायचं आहे सांगशील? तुम्ही दोघी चला फक्त माझ्यासोबत. पण आम्हाला कंट्रोल आणायला जायचं आहे ना माय. मग सांग नंतर. पहिले आमच्यासोबत चला. तुम्हाला मजा पाहिजे आहे ना? कोणाची मजा व? चला फक्त. काय एवढा विचारू राहिल्या? आता आमच्यासोबत येसान नाही ना, मग पस्तावसान तुम्ही. नाही, रंजनानं मुन्नीनं म्हटलं होतं चाल म्हणून, आम्हीच गेलो नाही. मग पस्तावून काही फायदा नाही. चाल सांगतो चला. काय म्हणतो विमला? चाल बाई, एवढ्या ह्या म्हणून राहिला तर पाहू काय आहे तर. चल मग. हो चालू माय बाई, पाहू दे आम्हाला बी काय आहे काय नाही तर. चला मग, चला लवकर. हो चाल. पण कुठं जायचं आहे? कोणाच्या घरी जायचं आहे का? फक्त चला तुम्ही आमच्यासोबत. माहीतच पडेल मग कोणाच्या घरी जायचं आहे तर.
चल माय बाई. शांत काकू, ओ शांत काकू. हो आली हो माय. कोण होतं? कोण आहे काय जुनं? अरे सुरेखा, तू आहेस का? हो काकू. गेलती का तू मग गावातनी बायाच्या घरी? कोण कोण टाकत आहे ते बिशी? लिहिले का बायाची नावं? काकू 10-12 बायाला विचारलं मी ना, त्याच्यातल्या 7-8 बाया टाकत आहे. वच्छलाबाईच्या घरी गेली होती का? हो गेली होती. त्या वच्छला आत्याला काही भेटली नाही मी. विशाखाताई होती ना, त्याच्यासोबत बोलली. त्या म्हणत होत्या की आमच्या सासूच्या चोरून आमचे 3 नंबर टाका म्हणे. आम्ही 3 सुनायचे 3 नंबर. वच्छलाला नाही विचारलं का? नाही, त्या आत्याला काही विचारलं नाही. काहून मग गेलती तर विचारून घ्यायला पाहिजे होतं ना, ते बी बिशी टाकते का नाही टाकत तर. वच्छलाचे बी दरबारीन 2 नंबर असतात ना. त्या आत्याबाई झोपून होत्या, मग त्याला काही उठवलं नाही. त्याच्या घरचे त्याच्या सुनायचे 3 नंबर आहे. विशाखाताई, आनंदी आणि मोहिनी 3 नंबर टाका म्हणे आमचे. पण त्या तिघी म्हणत होत्या की आमचा बिशीचा नंबर लपून टाकसान. आमच्या सासूले, आमच्या नवऱ्याला माहीत नाही पडलं पाहिजे की आम्ही ना बिशीचा नंबर टाकेला आहे म्हणून. माहीत आहे मला, माहीत आहे. मागच्या वर्षी होते ना तिघीचे नंबर. तुम्ही ना कोणाकोणाला विचारलं तर? काही नाही, राधा, अनिता, विमलाबाई, सुमित्राबाई, गोदाबाई, राधा, संगीता, प्रियंका. का हो चंद्रकलाबाईला आणि सुशीलाबाईला नाही विचारलं का? त्याच्या घरी नव्हती गेली? नाही बापा, त्याच्या घरी काही गेलीच नाही. बरं राहू दे, त्याच्या घरी मी चालली जाईल. तुम्ही ना जेवढ्या बायाचे नंबर जमा केले तेवढे ताजोड लिहून ठेव म्हटलं. बाकी बायाले मी विचारतो, ते नंबर मी लिहून ठेवतो. ज्या दिवशी बिशी टाकू मग सराईचे नंबर लिहून टाकू एकाच्यावर, नाही का? त्याईले सांगितलं का बिशीत नाव टाकायच्या पहिले ॲडव्हान्स जमा करा लागेल म्हणून? हे सांगितलं बायाईले? हो हो सांगितलं ना बायाईले. तेच म्हटलं मग. नाही तर 5-5, 6-6 नंबर टाकून घेतात आणि जो नंबर समोर खुलला तो नंबर टाकतात आणि बाकीचे नंबर काही टाकत नाही. मग फालतू ते परेशानी होते. त्याला म्हणा पहिलेच विचार करून घ्या, तुम्हाला किती नंबर टाकायचा आहे तेवढा नंबरचा ॲडव्हान्स जमा करायचा, मगच तुमचा बिशीचा नंबर खुलीन म्हणा. नाही तर मग टायमावर म्हणतील त्या आम्हाला तर पहिले सांगितलंच नाही, आम्हाला तर माहीतच नव्हतं. तुला माहिती आहे ना बाया कशा आहेत तर? हो हो पहिलेच सांगितलं मी ना, बिशीचा नंबर खोलायच्या पहिले ॲडव्हान्स जमा करा लागेल म्हणून. ठीक आहे मग. आणि तुम्ही दोघी बाहेर काय उभे आहे? या ना अंदर, चहा पाणी बनवतो ना. नाही नाही काकू असू द्या. गीता ये ना अंदर. बनवतो ना चहा. तशात येत नाही तुम्ही दोघी? नाही ना काकू, नंतर कधी येईन. माया पोरग त्याच्या बापाजवळ आहे म्हटलं. मोठा आरोग्य करत असेल तो घरी. लेकरायचं असते सो तसं त्याला घेऊन येते सोबत. नाही आतापर्यंत माझ्याजवळच होता तो. माया घरचे भेटले होते रस्त्यात मी, तर त्याच्याजवळ देऊन दिलं मी त्याला. म्हटलं मी येतो शांता काकूच्या घरून. ते म्हणत होते ठीक आहे देऊन दे, माझ्याजवळ लवकर येशील. आता जावं लागेल घरी. पहा बाई ना, उभ्या उभ्या आल्या ना, उभ्या चालल्या लगे. चहा नाश्ता बनवतो म्हटलं तर नाही म्हणून राहिल्या. असू द्या ना काकू, येईन कधी नंतर. बरं माय बाई तुम्ही म्हणून राहिल्या तर. नाही तर या ना अंदर, बसा ना, चहा नाश्ता बनवतो ना. नाही तर मग म्हणसान बाप्पा आम्ही शांता काकूचं एवढं काम करू राहिलो, शांता काकून आम्हाला चहा नाश्ताही नाही विचारलं. नाही हो बाप्पा काकू, आम्ही काही असं म्हणत नाही. का हो गीता? हो बाप्पा काकू, आमच्या दिमागात अशा गोष्टी येत बी नाहीत बाप्पा. मग येऊ आम्ही. हो मी काय म्हणत होती, एक लय अर्जंट गोष्ट करायची आहे त्यासोबत. बोला ना काकू. हो मी काय म्हणून राहिली ती, शांते ओ शांते शांते. आता माहिती वच्छलाबाई बी आली. बिशीची नंबरच टाकायला आली असेल ते. अरे वच्छलाबाई आता तासभरात गोष्ट चालू होती. तू या घरी आल्या होत्या दोघी. तू झोपून होती म्हणते. कोणते नाव टाकायचे आहे बिशीतनी? जे पहिले नाव टाकले होते तेच नाव टाकायचे आहेत का? शांते बिशीचे नंबर टाकायला नाही आली मी. आता माहिती मग काय आली? तुला चांगल्यानं माहित आहे मी काय आली तर. मला कसं काय माहित राहील माय बाई? तू कासाठी आली तर तू सांगशील तेव्हा माहित होईल ना. आता माझा संग गाव बोलू नको तू. तर काही मजा का नाही करू राहिली मी. आता माय बाई या वच्छला आत्याला काय झालं बाप्पा? एवढ्या रागानं शांता काकूसोबत अशा काऊन बोलू राहिल्या? यायला माहीत पडलं का काय? त्याच्या सुना चोरून लपून नंबर टाकू राहिल्या म्हणून बिशीचे शांता काकू जवळ. त्या गोष्टी ऐकल्या का काय बाप्पा? मुली बोलते का काय माहीत? लहान नाही झाली तू? चोरून लपून लगे. हो ना हो बाई, हे आत्याबाईनं विशाखाताईच्या माया चोरून लपून गोष्टी ऐकल्या वाटते. मलाच बोलू राहिली वाटते. शांते तू असं शोभलं का? शोभलं का तू असं? आता माय बाई ह्या आत्याबाई तर शांता काकूला बोलू राहिल्या. पण काऊन बोलू राहिल्या? लाज आहे का नाही आहे तुला काही? बापा आत्याबाई तुम्ही शांता काकूला काऊन बोलू राहिल्या? हा पाय तू भागूबाईची बाई आहेस ना? हो भागूबाईचीच सुना मी. तू एक काम कर, मा मधात बोलू नको. मी माय पायात बसेन. आमच्या मधात बोलायची काही गरज नाही आहे तुला. आपल्या हदमध्ये राह. सुरेखा काही बोलू नको, शांत राह. हे आत्याबाईसाठी शांता काकूच काफी आहे. बोलवली होत्या सुरेखाले. काऊन बोलवली तू? माझ्यासोबत काय बोलायचं आहे तुला? काय बोलायचं आहे? काय म्हटलं मी ना? आणि काय म्हणून राहिली तू? लाज आहे का, शरम आहे का? जास्त मज्जावली का? अंगात नाही आलं का तुझ्या जास्त? हो आलं, अंगातच आलं माया. काय म्हणतं? अंगात आलं असेल तर त्या घरात मी अंगात आणतो. माघारी नाही. मला नको बोलू. काय म्हटलं मी तुले? काय केलं तू याला? अरे वा, चोर तर चोर, वरून शिर चोर. काय केलं मी ना? तू यासोबत नाही, गोट नाही, माठ नाही, काही नाही. मग तू मला बोलू कोण राहिली? कोण बोलू राहिली तू? हा दाखवत अशी राहिली माय जशी लस गरीब आहे. काय शांते सोऱ्या लोकांच्या नांदी लागत जाय तू गावात नाही. मा नांदी लागायची गरज नाही आहे, बिलकुल नाही. नाही तर मग माझ्यासारखी बुडी बाई कोणी राहणार नाही. मी म्हणत होती माय बाई शांताबाई लय चांगली आहे, लय चांगली आहे. मला माहीतच नव्हतं एवढी कपटीली आहेस म्हणून तू. काय केलं मी ना? का अधिकार आहे तुले? का अधिकार आहे? मा घरातल्या गोष्टी गावात नाही करायचा का अधिकार आहे तुले? खोट्या खोट्या अफवा कायले फैलू राहिली माबद्दल तू? मा घराची बदनामी काऊन करू राहिली तू?
तू तर मासुनाईले माई पोरगी आहे अशी म्हणतं आणि लगे मासुनीच्याच चुकल्या करतं गावात मी. तुला माहित आहे का माई सून घर सोडून गेली का नाही गेली तर गावात नाही कशी काय सांगू राहील तू की वच्छलाची सून घर सोडून गेली, वच्छला बाईले भांडणं करते तिच्या सुनीसोबत. त्याच्या घरात कधी भांडणं चालू असतात माहिती आहे का तुला आमच्या घरात भांडणं चालू असतात का नसतात तर चालू बी असतील तर तुले काय हां बाई हां तू डोकं सटकलं बिटकलं का काय लहानपणी डोक्यावर पडली होती का तू. मी ना कायला म्हटलं होतं या पाऱ्यात काही आणि मी तू कायला गोट करू हां गावात नाही आता दुसरं कामं नाही आहे का तेच काम आहे का वच्छला बाईच्या घरात काय चालू आहे वच्छला बाईची सून कुठं गेली काय गेली मला काय करावं लागते आणि ह्या अशा गोष्टी मला नाही आहेत अशा गोष्टी दूरच राहत असतो मी. आणि जाणून माझं जर तुला भांडण करायचं असेल तर सांग मला ते अंगात आली असेल जास्त तर तूच सांग मला काय सांगू मी काय सांगू. तू ना का माया चुगल्या केल्या गावात नाही ते सांग मला तू का केल्या. आता माय बाई शांताराव काय चुगल्या करून कोणाच्या नाही का. हो माय बाई तुझे बी बोलणं बरोबर आहे. वच्छला आता एवढ्या कॉन्फिडन्सनं म्हणून राहिल्या आता काही ना काही गोष्ट तर अशीनच ना. तू ना ऐकलं का तुझ्या कानानं की मी ना तुझ्या चुगल्या केल्या म्हणून तू तुझ्या कानानं ऐकलं का नाही पण सांगितलं मला कोण होय व ते तुला सांगणारी आण बरं तिला माझ्यासमोर कायले भांडणं करायला डबल ताईनं मला काही सांगितलं नाही पाहिजे. काय हो माय बाई वेळ झाला का नाही आपल्याला तरी वच्छला बाईच्या मागच निघालो होतो ना आपण. पण तुझ्या शोभते काय असं शोभते का तुझ्या किती भरोसा केला होता तुझ्यावर मी ना. पण तू गावात नाही माई नामो शिकवू राहिली पुरी मला वाटलंच नव्हतं ज्या बाईला मी ढूंढू राहिली ते बाई तू आहेस म्हणून. तुला कोणा सांगितलं बा की तुझ्या चुकल्या केल्या मी गावात नाही तुझी नामोशी केली म्हणून. अन्न त्या सांगणारीले अन्न माझ्यासमोर ना त्याच्या मी झिपोट्या पकडल्या ना तर नावाची शांताबाईच नाही म्हटलं नावच बदलून देशील नाही. अन्न त्या बाईले करू नसाय ग इथंच. आता माय बाई सगळीवर गोष्ट येते का काय नाही ना वच्छला आपलं नाव नाही घेत टेन्शन नको घेऊ तू. हो ते पाय म्हणा फक्त मजा पाय तू. हा पाय शांते जास्त अगाऊपणा नको करू तू अगाऊ आहेस माहिती आहे मला. पण माझ्यासोबत अगाऊपणा करशील असं नव्हतं वाटलं मला. मी तुझ्या बाऱ्यात कधीतरी काही म्हणतो का काहीतरी म्हणतो का मी. तू ना कशी काय गावात मी महाबाऱ्यात अफवा फैलवली जिथं जातो तिथं बाया म्हणतात माया सुनीलला त्रास देते माय हिची सून तर घर सोडून चालली गेली हिच्या गावानं. मला किती खराब वाटत असं आता वच्छले माया नादी काही तू जास्त लागू नको. तू या बाऱ्यात मी गावात मी काहीच नाही म्हटलं कोणाजवळ काही नाही म्हटलं तुझ्या विषय बी नाही काढला मी कोणाजवळ. जरी तू म्हणत असेल की मी म्हटलं तर जा मी म्हटलं जे करायचं ते करून घे. पण हे गोष्ट खोटी नाही आहे सराईले माहित आहे की तू त्या सुनाईले त्रास देतो बोलतो ताईले तुझ्या सुना तुला परेशान आहे. मी काही करो माया सुना आहे माय घर आहे माय दार आहे आमच्या घरात काही असो मी तो कथा घरात नाही पाहिले तू कशी राहतं काय राहतं त्या सुनील काय म्हणतं काय नाही म्हणत. मी येतो कथा घरी मी पाहतो का मी सांगतो कोणाला काही का तू माई नामो शिकू राहिली गावामध्ये आमच्या घरातल्या गोष्टी बाहेर कायला सांगू राहिली. माय घर आहे माय दार आहे माय सुना आहे मी काही करीन आम्ही काय करू भांडणं करून एकाचे एकच वाकरी आमच्या आम्हीच हो वा तुमचे तुम्हीच आहे माहिती आहे मला. पण मी म्हटलं नाही तुले बार मी सांगू राहिली पण तू ऐकायला तयारच नाही. तुले म्हटलं कोण होय ते बाई सांग तिचं नाव मला कोण आहे सांगणार इथं सही काही करू इथं तू ते बी नाही म्हणून राहिली. याचा अर्थ तुला कोण काही सांगितलं नाही तू मनाची गोष्ट लावू राहिली. मा मनान नसतो लावत म्हटलं मी मा मनान नसतो लावत. मला सांगितलं एकान नाही दोघांना सांगितलं की गावात मी माई नामोशी करणारी तूच होय म्हणून. कोण आहे होते ना ताईले माझ्यासमोर दाखवून ताईले दणका म्हणून असं सांगायचं नाही आहे त्याचं नाव मला म्हणून सांगायचं नाही आहे. त्या बी बाया भेटतात ना तुले गावातली सगळ्या बाईले भेव दाखवतो तू म्हणून तुले भेटतात सगळ्या बाया. आता बाई एक गोष्ट सांग का मी तुमचं खरं आहे ना त्या बाईनं जे सांगितलं त्या बाईचं बी खरं आहे तर त्या बाईला आणा समोर तुम्ही त्या बाईला म्हणा तुमचं खरं आहे तर तुम्ही काय भिवू राहिला सांगा ना काय काय नाही तर इथंच दूधच्या दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाते. माहित नाही हो तुम्हाला कालच्या आलेल्या पोरी आहे तुम्हाला माहित नाही शांताबाई काय चीज आहे तर सगळ्या गावातल्या बाया भेटतात म्हटलं एक नंबरची भांडगोडी आहे म्हटलं शांताबाई. हे गोष्ट बरोबर बोलली वच्छला मग नाही तर काय नाही कमी भांडगोडी आहे शांताबाई. आमच्यासोबत तर कधी भांडण नाही केलं बाप्पा आमच्यासोबत तर चांगलीच बोलते बाई बेटा करून तोपडी येते. आता अगाऊपणा नको करू तू वच्छला आता इथं म्हटलं तू पिटाई करीन मी चांगली मी चूप आव तर माझा फायदा नको उचलू तू काय करशील तू काय करशील तू. आता होते बाई भांडण यायचं शांत राखू शांत राहा तुम्ही शांत राहा. वच्छला आता जे कोणी बाई आहे तुम्हाला सांगणारी तिला आणा समोर. त्या बाया खऱ्या बोलू राहिल्या ना मग त्याला म्हणा कायचा भेव म्हणा खऱ्या बोलू राहिल्या तर तुमचं खरं आहे तर इथं या म्हणा शांता काकूच्या तोंडावर बोला काय खरं आहे काय खोटं आहे. काहीचं खरं आहे तर कायला भेटा म्हणा होऊन जाऊ द्या सगळी हो दूधच्या दूध पाणीच्या पाणी तसून जाते. आपण तर खोटं बोललेलो. वच्छला बाई आपलं नाव सांगते का काय. वच्छला बाईनं जर आपलं नाव सांगितलं ना शांताबाई आपल्याला सोडणारी नाही आहे म्हटलं. नाही व वच्छला आपलं नाव नाही येऊ दे समोर सांगितलं तिला चांगल्यानं समजून आपण अन्न त्या बाईला माझ्यासमोर अन्न कोण होय तर तुला सांगणारी माय बाई त्या बाईला भेव लागत असेल ना कोणी कोणाच्या भांडणात नसते पडत पण त्या खऱ्या आहे तर त्याला समोर यायला काय उरायलं खऱ्या आहेत ना त्या खऱ्या आहेत ना पण तरी बी भेव लागते लोकांना खोट्या गोष्टी सांगायच्या वेळेस भेव नाही लागत आहे ना. काय त्या खोट्या नाही आहेत तू खोटी आहेस. बरं मी खोटी आहो ना तू म्हणतं तर चल मी मानून घेतो मी खोटी आहो म्हणून. त्या बाया खऱ्या आहेत ना मग त्याला कायचा भेव त्याला म्हणा मा समोर या म्हणा सांगा म्हणा की मी ना काय म्हटलं काय नाही म्हटलं तर त्या खऱ्या आहेत ना त्या कायला भिव राहिला.
त्या बायाला माझ्यासमोर आण आणि मग माझ्यासोबत बोल. तशी बोलू नको. माझ्याजवळ काही सबूत नाही आहे की मी बोलली म्हणून. तुझ्याजवळ काही सबूत आहे का की तू नाही बोलली म्हणून? नाही, माझ्याजवळ तर सबूत नाही आहे की मी नाही बोलली म्हणून. पण तुझ्याजवळ सबूत आहे ना की मी बोलली म्हणून? आहेत ना त्या बाया तुला सांगणाऱ्या, त्याला आण ना समोर. बापा अगाऊ पण नको करू. तू अगाऊ पण नको करू. नाही या बच्चाला आट्याले कोण आहे होते बाई सांगणारी? सुरेखा, बायाला काही कामधंदेच नाही आहे ना. याची चुगली त्याच्याजवळ, त्याची चुगली याच्याजवळ. पण बाया येईल त्याला शर्मा वाटायला पाहिजे ना बाई. कसं कोणाच्या बऱ्यात खोटं खोटं सांगावं म्हणून. काय नव्हती ना भेवणी लागत का त्या बाईला? ऐजू ना बाई कसे लोक आहे कसे नाही तर. कोण होत त्या बाया तुझ्या कानं भरणाऱ्या? आण त्याला माझ्यासमोर आण. मग मला बोल. तशी बोलू नको मला. माय बाई मुन्ने, आता काय होईल? मला तर भेव लागत आहे. आपलं नाव नाही, टेन्शन नको घेऊ तू. चाल आपण इथून. हो चाल.